नमस्कार मित्रांनो. 2 एप्रिल ते 11 मे पुढचे 40 दिवस एक असा ग्रहयोग तयार होतोय जो फक्त तुमच्या राशीवर नाही तर संपूर्ण जगावर मोठा परिणाम करू शकतो. आणि जर हे खरं ठरलं तर युद्ध, महागाई आणि राजकीय भूकंप आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो. मित्रांनो, सध्या शनी मीन राशीत आहे आणि 2 एप्रिलला मंगळ त्याच राशीत प्रवेश करतोय. म्हणजेच तयार होतीये शनी आणि मंगळ युती. शनी म्हणजे कर्म, शिक्षा आणि नियंत्रण, तर मंगळ म्हणजे युद्ध, आक्रमकता आणि ऊर्जा. आणि जेव्हा हे दोन्ही उग्र ग्रह एकत्र येतात तेव्हा एक अस्थिर आणि तणावपूर्ण काळ निर्माण होतो. इतिहास काय सांगतो माहितीये का? 2022 मध्ये जेव्हा शनी आणि मंगळ जवळ आले होते तेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर महागाई वाढली, तेलाचे दर प्रचंड वाढले आणि संपूर्ण जग आर्थिक तणावात गेलं. आणि आता पुन्हा तसाच शक्तिशाली ग्रहयोग तयार होतोय. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढतोय. मध्य पूर्वेत अस्थिरता आहे आणि जगभर राजकीय हालचाल सुरू आहे. म्हणजेच ग्रहयोग सुरू होण्याआधीच परिणाम दिसायला लागलेत. 2 एप्रिल ते 11 मे हा काळ असा असू शकतो जिथे युद्धाची तीव्रता वाढेल, महागाई आणखी वाढेल आणि काही देशांमध्ये मोठे राजकीय बदल होतील. म्हणजेच हा काळ हलका अजिबात नाही. भारतासाठी 4 एप्रिल ते 25 मे दरम्यान कठीण ग्रहदशा सक्रिय होते, ज्यामुळे राजकारणात तणाव, मोठे स्कॅन्डल्स, बेरोजगारीचा दबाव आणि महागाईचा परिणाम दिसू शकतो. आणि याचा थेट परिणाम सामान्य माणसावर होणार आहे. विशेषतः अमेरिका, इराण, UAE आणि हॉर्मुझ स्ट्रेट या भागांवर या योगाचा मोठा प्रभाव पडू शकतो. जर इथे काही मोठं घडलं तर पेट्रोल, डिझेल आणि अन्नधान्य महाग होऊ शकतं. मित्रांनो, हे फक्त देश आणि युद्धाची गोष्ट नाही, हे तुमच्या घरापर्यंत येऊ शकतं. पेट्रोल महाग होईल, किराणा महाग होईल, नोकरी आणि व्यवसायात अनिश्चितता वाढू शकते. म्हणजेच तुमच्या रोजच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रहयोग आपल्याला घाबरवण्यासाठी नसतात तर सावध करण्यासाठी असतात. हा काळ सांगतोय की खर्चावर नियंत्रण ठेवा, मोठे निर्णय घाईने घेऊ नका आणि राग व उतावळेपणा टाळा. जर तुम्ही संयम ठेवलात आणि शहाणपणाने वागलात तर हाच काळ तुमच्यासाठी संधी बनू शकतो. मित्रांनो, 2 एप्रिल ते 11 मे हा काळ साधा नाही, पण योग्य तयारी असेल तर आपण या काळातून आणखी मजबूत बनून बाहेर पडू शकतो. तुम्हाला काय वाटतं? हा ग्रहयोग खरंच मोठे बदल घडवेल का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा दिवस शुभ आणि जागरूक राहो. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता. जय श्रीराम.